भरपूर बायका बघले त्याच्यामध्ये मला काटा चालत नाही काटा मुली माझी जखमच होत नाही. शंकर साखरे माझं तहसीलदारला बी निवेदन दिले आणि तालुका कृषी अधिकारी सगळ्याला दिले. सगळेजण म्हणतात की आम्हाला वरूनच हे नाही जी आर नाही त्याच्यामुळं आम्ही काय येत नाही. बागेचे सगळं नुकसान झाले. 10 ते 15 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च आहे आणि 50-60 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. परंतु मुळेच चालली नाही काढीच रंगली नाही तर उत्पन्न काय निघणार आहे. त्याच्यामुळं आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा उपयोग राहिलेला नाही. का असेल ती शासनानं ठरवावं. शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का काय तर पुढचं उत्पन्न काढायचं याच्याबद्दल मी विनंती करतो. दुसरं काय सुद्धा माझं म्हणणं नाही. झालेलं नुकसान हे लाखो रुपयाचं नुकसान आहे. उत्पन्न काय आता निघेल ह्याची सगळ्या बागायतदाराची की त्याच्यात काय त्याला काय सापडेल म्हणून वाटत नाही. त्यानं जे आता जे 10-5 लाख रुपये प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? आता माझी मागणी काय शासनानं याला काय करावं नुकसान भरपाई म्हणून काहीतरी द्यावं आणि जे जर नुकसान झाले त्याच्या उगा 60-70% तरी त्याला नुकसान द्यावी. 25-30% शेतकऱ्याने सोसावी असं माझं म्हणणं आहे. नाही जर शासनाने काय नुकसान भरपाई दिली आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. काय सरकार करेल ती करेल नाहीतर काय करायचं. आज 70 वर्षे वय आहे शुगर BP आहे टेन्शन येते तसंच खेळतोय पण काय मार्ग काय काढायचं ह्यातनं. तरी सर्वांना मी विनंती करतो की आपलं हे करावं. मी द्राक्ष बागायतदार वसंत गौरीशंकर साखरे साखरेवाडी तालुका उत्तर सोलापूर. माझी 13 एकर द्राक्षाची बाग आहे. आत्तापर्यंत 10 ते 15 लाख रुपये खर्च केला आहे आणि उत्पन्नाचं काय नाही. तहसीलदारांना निवेदन दिले सगळ्यांना निवेदन दिले. कुणी तलाठी किंवा कृषी अधिकारी कुणी इथपर्यंत यायला तयार नाही. ते म्हणतात की आम्हाला सोयाबीनचे पंचनामे करायला सांगितलेत बागेचं नाही आणि बागेचं जर पंचनामे नाही केलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय बाग नाही. 13 एकर बागेचं म्हणजे किती लाख रुपये नुकसान आहे अंदाजे? 13 एकर बागेचं किती नुकसान आहे? 13 एकर बागेचा उगा एकरी 4 लाख रुपये झाले तर 13-52 चांगलं उत्पन्न निघालं तर 60-65 लाखाचं उत्पन्न आहे. पण ते आता काय लाख रुपये निघते का नाही सगळ्या बागेत गॅरेट नाही. कारण पंचनामे केले का प्रशासन? पंचनाम्यासाठी कुणी इथपर्यंत आलेलं नाही. नाही म्हणतात आम्हाला बागेचं पंचनामा करायचं. आज निवेदन तहसीलदारला दिले तालुका कृषी अधिकारी सगळ्यांना निवेदन दिले. पण कुणी ते म्हणतात आम्ही आदेश दिले तर हे खालचे तलाठी कृषी अधिकारी म्हणतात आमच्यापर्यंत काय आलेलं नाही. मग तेच येत नाही ते तर आम्ही तर काय करायचं. राम राम.